आज छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सावंगी भांबळे या विद्यालयामध्ये यावर्षीचा जो हिवाळी हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्याच्या या सत्रामध्ये आपण पाहतो की सर्व इतर ठिकाणी सध्या ऊन अतिशय जास्त प्रमाणात पडलेलं असताना सुद्धा आपल्याला शाळेच्या परिसरामध्ये मात्र आम्ही झाडाचं योग्य नियोजन करून त्याला पाण्याची व्यवस्था करून आमच्या शाळेच्या परिसरामधले ग्राउंडमधलं मैदानामधले जे झाडं आहेत, करंजाचं झाड, त्याच्यानंतर सिसवाचं झाड, त्याच्यानंतर गुलमोहराची झाडं, त्याच्यानंतर चिंचेचं झाड, समोर चिंचेचं सुद्धा दाखवलेलं आहे छोटं, ते 2 जागे आम्ही त्यांना चांगलं हे केलेलं आहे. आणि यांचं बहारदार अशा पद्धतीनं करंजाच्या झाडाचं हिरवंगार त्याचं असं खाली घनदाट अशी सावली छाया त्याची पडलेली आहे. आणि या उन्हाळा जरी असला तीव्र तरी यामध्ये एक प्रकारचा गारवा लिंबाचं झाड आहे. लिंबाच्या झाडाचा अतिशय छान उपयोग असतो. पण मुलांसाठी सावलीसाठी मुलं खेळत या कबड्डीच्या ग्राउंडवर ज्यावेळेस मुले खेळतात तर त्यांना या ग्राउंडच्या मैदानामध्ये ज्यावेळेस ते थकतात खेळून आणि मग या सावलीला येऊन बसतात आणि त्यांना गार पाणी पितात आणि थोडंसं त्यांना थकवा त्यांचा शीन जातो. आणि त्यानंतर मग या ग्राउंडच्या चारही बाजूने त्यांना खेळताना ऊन आणि याच्या पावसापासून बचाव होण्यासाठी ते झाडाचा आधार घेतात. आणि त्याच पद्धतीनं बाजूचे जे करंजाचे झाडे आहेत त्याला अतिशय काय म्हणतात हिरवागार असा त्याचा कलर आलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीनं पूर्ण परिसरामध्ये पुढचा भाग थोडंसं आमचे खोबरागडे सर बोलतील. दुष्काळी परिस्थिती असताना देखील अतिशय आमच्या या डोंगराळ भागामध्ये पाण्याचं नियोजन करून आम्ही या झाडाचं संगोपन करीत आहोत. आणि खडकाळ भाग आहे परंतु तरीसुद्धा एक धडपड आहे ही झाडं जगवण्याची आणि हा सगळा परिसर हिरवागार ठेवण्याची. आणि एवढा उन्हाचं तीव्रता जास्त असून देखील मुलं आता यायला सुरुवात झालेली आहे शाळेमध्ये. आणि निश्चितच आल्यानंतर आता ती मुलं आहेत त्यांना खेळणं खूप म्हणजे असं प्रिय आहे. आणि खेळल्यानंतर ज्यावेळेस ते थकतात तर निश्चितच मग या झाडाचा आधार घेऊन या गर्द अशा सावलीमध्ये ती मुलं बसतात. आणि मग मात्र एक आम्हाला देखील ह्या सगळ्या गोष्टी पाहून इतका आनंद होतो की खरोखरच या झाडांमुळे या लेकरांना देखील किती त्याचा आधार मिळतो. आज एप्रिल महिना आहे 2026, तारीख आहे आजची 9, म्हणजे कडक उन्हाळा आहे. आज 25 वर्षापूर्वी आम्ही सगळे ठोके सर आम्ही या शाळेमध्ये ज्यावेळेस लागलो एकदम असं झाड म्हणजे काहीच नव्हतं. आता सरांनी या सगळ्या झाडांची स्थिती सांगितली. आणि आता हे बघा पूर्ण उन्हाळ्यामध्ये अतिशय छान वाटतं आम्हाला की विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उन्हाळ्यात एवढी छान सावली झालेली आहे. आणि भविष्यामध्ये हे झाडं पुन्हा वाढणार आहे. तर एक मनामध्ये चांगल्या प्रकारचं समाधान आहे. आणि हे जे झाडं वाढवले तर अतिशय मेहनतीनं, कारण 2 बोर घेतलेले शाळेमध्ये आणि दोन्ही बोरला पाणी आता नाही. एका बोरला पाणी निघतंय विद्यार्थ्यांच्या पिण्यापुरतं पाणी निघतंय. पण पुन्हा अधूनमधून आपल्या गावातले एक आदर्श नागरिक आबासाहेब भांबळे हे आम्हाला नेहमी या झाडांना वेळोवेळी पाणी देण्यासाठी मदत करतात. आणि त्यांच्या मदतीनं आम्ही ही झाडं अतिशय कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आम्ही वाढवलेली आहेत. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील सर्व आमच्या विद्यार्थ्यांना या झाडांची अतिशय चांगली सावली मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा आता 25 वर्षानंतर ही जी मेहनत आहे ती मेहनत फळाला येईल असं निश्चितच या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा या शाळेच्या परिसरामध्ये आम्ही आज सकाळी आल्यानंतर अतिशय छान वाटतं. एक टप्पा इकडे घ्यावं लागतं. हो. शिवाजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सावंगी भांबळे या विद्यालयाच्या
5, 6, 7, 8च्या प्राथमिक परीक्षा चालू आहेत आणि या उन्हाळी सत्रामध्ये आमच्या शाळेचा जो परिसर आहे तो आमच्या शाळेची जी वृक्षारोपण विभाग आहे तर यामधून बदामाची झाडं अतिशय छान, ज्याला की खूप अशी बदामं येतात आणि सर्व विद्यार्थी खूप त्याचे खाण्यापासून त्याला पाणी देण्यापासून खाण्यापर्यंत आणि बदामाची झाडं आणि करंजाची झाडं अतिशय गारवा देतात मुलांना. उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांनी आणलेला डब्बा असेल, त्यांच्यासोबत त्यांनी आणलेली भाजी भाकरी असतील तर मस्त झाडाखाली बसून आणि शाळेची खिचडी त्याच्यामध्ये मिळवून अशा पद्धतीने छान पद्धतीनं ते या झाडाखाली बसून या सुट्टीमध्ये मधल्या इंटरव्हलमध्ये ते या सावलीचा आनंद घेतात.